महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूरचे राजकारण भयंकर तापले आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीत जोर लावला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत फारुख शाब्दींनी राजकारणाला जोरदार धक्का देत वेगळे राजकीय वळण दिले आहे. एमआयएम पक्षाला सोनेरी दिवस आणणारे फारुख शाब्दी हे आता काही दिवसात पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणत्या पक्षातून सक्रिय होणार याचं गूढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः एका बैठकीत फारुख शाब्दी यांची चर्चा केली होती. त्यावेळी स्थानिक आमदारही बैठकीत उपस्थित होते. फारुख शाब्दीमुळे कोणत्या उमेदवाराची बत्ती गुल होणार आणि कुणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्षाला हवे असणारे फारुख शाब्दी निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. फारुख शाब्दी म्हणेल ती पूर्व दिशा असे चित्र या महानगरपालिका निवडणुकीत निर्माण होणार आहेत. शाब्दी पुन्हा एकदा येणार आणि राजकारणात सक्रिय होणार आहेत. फारुख शाब्दी यांच्या कमबॅकमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहेत, तर काही उमेदवारांचे आनंद द्विगुणित झाले आहेत. सोलापूरमधील मुस्लिम बहुल मतदारसंख्या असलेल्या प्रभागात आजही फारुख शाब्दी यांची जोरदार चर्चा केली जात आहे. शाब्दी यांनी एमआयएम पक्षाचा राजीनामा दिला नसता तर आज चित्र वेगळे झाले असते आणि एमआयएम पक्ष महानगरपालिका निवडणुकीत किंगमेकर ठरला असता. सूडबुद्धीने राजकारण करणाऱ्यांना कळून चुकली आहे. फारुख शाब्दी सारखा कोहिनूर हिरा हातातून गेला. राजकारण करणारे पावसाळी बेडूक मूग गिळून गप्प आहेत. जिल्हाध्यक्ष पदाची मागणी करणारे नेते एका प्रभागापुरता मर्यादित राहिले आहेत. जिल्हाध्यक्ष कसा असतो त्याची व्याख्या त्या स्वयंघोषित जिल्हाध्यक्षकाला काय आहे हे माहीतच नाही. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत फारुख शाब्दी हे शेवटच्या 5 दिवसात राजकीय गेम फिरवणार आहेत. सोलापूर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात जाऊन स्वतः फारुख शाब्दी हे उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुकीचा खरा खेळ शेवटच्या 2 दिवसात फिरवला जाणार आहे. शाब्दी यांच्या ताकदीने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय रिंगण आणखीन मजेदार होणार आहे. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त टक्कर देणाऱ्या फारुख शाब्दी यांची चर्चा फक्त सोलापूरपुरता मर्यादित नाही तर मुंबईत सुद्धा फारुख शाब्दी यांचं नाव घेतलं जात आहे. स्वतः पालकमंत्र्यांनी एका बैठकीत फारुख शाब्दी यांचं नाव घेतलं होतं. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रिंगण फारुख शाब्दी यांच्यामुळेच रंगतदार होणार आहे आणि कमबॅक करत भल्या भल्यांना घाम फोडणार आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an